श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. रात्रीचा भात उरला होता, तो मी भाताला फोडणी देत आहे आणि तोच आता काजल नाश्ता करून थोडं डब्याला घेऊन जाणार आहे. कारण ती चपाती नको म्हटली तरीसुद्धा करावं तर लागणारच आहे. आणि कसं झालेलं आहे, मध्ये तब्येत ठीक नव्हती तेव्हापासून जरा आम्हाला उठायला उशीर होत आहे. काय 6:45 6:30 असं वाजा लागल्यात उठायला. तर आणि काजलला 8 वाजता कॉलेजला जायचं असतो आणि कॉलेज तिचा खूप दूर आहे, त्यामुळे तिला 2 बस चेंज करून जावं लागतं. अशा टायमाला आम्हाला आहे ना लवकर कामं पटापटा करून घ्यायचे असतात. तिघंजण आम्ही उशिरा जरी उठलो तरी पण एखादं काम एक जण करतात. मी एकीकडे भाताला फोडणी देत आहे, तर एकीकडे ते चहा करून देत आहेत आणि काजल दुसरीकडे तयार होत आहे कॉलेजला जाण्याकरता. इकडे पीठ मळून घेतलेलं आहे, आता चपात्या करून घेते. भाजी नंतर अजून बघायची आहे, भाजी त्यांनी आणलेले नाहीत. तर काजलचा डब्बा पॅक केला. काजलची वेणी वगैरे झालेली आहे, तयार झालेली आहे काजल. आणि इकडे मी काल जो तुळशीचं रोप कुंड्यामध्ये लावले होते ते जरा पाणी राहिलेलं आहे, तर तिला कवर पिशवीमध्ये घालून देते, म्हणजे ती आरामात घेऊन त्यांच्या कॉलेजमध्ये प्रत्येकाला एक कुंडा आणि झाड आणायला सांगितलेलं आहे. हां वैसा ऊपर पकड, खोल नाही तो. हां वैसा पकड, जा टिफिन. काजल चाललेली आहे. धीरे जा बेटा, ओ छोड़ कर आओ जल्दी. ते काजलला बसमध्ये बसून आले सुद्धा. भाजी आणले येता तसंच भाजी यांनी डबा करून दिला. ते सुद्धा गेलेले आहेत कामाला. आता माझे कामं सुरू झाले. आणि बघा, मध्ये माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी 5-6 दिवस व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता आणि तयारसुद्धा नव्हता व्हिडिओ. काजल आणि काजलच्या पप्पांनी कसं काय ते व्हिडिओ, मी तर पहिलेच म्हटलं होतं की मी स्टँडला लावून ठेवला होता आणि तो व्हिडिओ त्यांचं करत गेले आणि ते व्हिडिओ मी स्पीडवर करून नंतर माझी तब्येत ठीक झाल्यावर मी ते व्हिडिओ स्पीकरवर बोलून अपलोड केला होता. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहून मग कमेंट करत जावा ताई आणि दादा. कसं बी काय, एक व्हिडिओ बघताय आणि त्याच्यावर तुम्ही कमेंट करताय, त्याच्या आधीचे व्हिडिओ पाहून तरी कमेंट करायचं ना. चला तर मग, कमेंट करणारे करत राहतात, जळणारे जळत राहतात. आपलं काम आपण करायचं. तर इकडं माझं भांडे झालेले आहेत, गॅससुद्धा पुसून घेतला. आता तसंच साईडचं बी सगळं पुसून घेते, म्हणजे एकदा का किचन क्लीन केले की मग संध्याकाळी 4 वाजेपर्यंत काहीच काम राहत नाही किचनमध्ये. फक्त कोणी आलं गेलं तर चाय वगैरे केलं तर केलं, नाही तर नाही. कोणी आलं तर, नाही तर मग तोपर्यंत काही 4-5 वाजेपर्यंत काही काम नसतो. आता काजल आल्यावर ती जेवल्यावर तेवढे भांडे राहतात ते संध्याकाळी मग स्वयंपाकानंतर होऊन जातात. आता 1-2-3 तास तर काही काम राहत नाही. सकाळी नाश्ता केलेला आहे, आता दुपारचं जेवण पाहूया. अजून तर भूक लागलेली नाही आहे. झालं माझं किचन क्लीन झालेलं आहे. आता फरशी वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे. किचन तर क्लीन झालं आहे. हॉल आणि रूमसुद्धा झाडून घेतलेलं आहे. पुसणं तर केलेलं नाही आहे. आता उद्या पाहूया पुसायचं काम. आणि इकडे कपडे खूप आहेत, कपडे धुवून ठेवते, म्हणजे काजल आल्यावर वाळत घालायला घेऊन जाते. कपडे झाले काम संपलं. मला इकडे भूक लागली म्हणून मी आज केले होते भाजी. बेसनपीठ व तिंबून त्याची पोळी लाटून त्याच्यावर मसाला लावून अशी रोळ करून त्याची भाजी केली होती. ग्रेव्ही करून, कांदा टमॅटोची ग्रेव्ही करून त्यामध्ये भाजी केली होती. आणि भाजी चपाती खूप छान झाली होती. तर यात तर मग जेवण करायला मी जेवत आहे, तर या तुम्हीसुद्धा जेवण करायला. जेवण करून उठले तेवढ्यात काजलचा टाईम झाला. काजलसुद्धा आलेली आहे आणि तिला खाई गई टिफिन. क्या हुआ फिर? काय जिमला जा अरे तू. आणि इकडे पहा, कालच्यापेक्षा आज जोरातचा पाऊस होता. इतका जोरात होता ना, बापरे, तेवढा पाऊस जोरात होता. आणि तुमच्या इकडे पाऊस पडत आहे का? आमच्या इकडे काल तर नॉर्मल झाला होता, कालच्यापेक्षा आज जोरात झालेला आहे. आणि रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि काय तर 7:30-8 वाजल्यापासून पाऊस सुरू झालेला आहे. किती रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत. पाऊस तर जोराचा येत आहे. बादलीत कसं पाणी पडत आहे. तर मग आवाज येतोय की?
तर हे पाणी कुठून येत आहे तर इथनं वरून येत आहे बघा, इथून असं पाणी येतोय. आपण म्हणतोय ना स्लॅबचं घर, स्लॅबचं घर सुद्धा गळू शकतं. आमचं तर गळतो. आम्हाला वर्षाला इथून हे बघा याची निशाणी सुद्धा आहे तिथं, अशा साईडनं इथवर येत आहे. असं पाऊस पडतंय त्यावेळेला असं वरून पाणी येत आहे. आज पाऊस जोराचा आहे. आज किती जोराचा पाऊस आहे तर तुमच्या. तर चला इकडे काजल आणि काजलच्या पप्पाची मस्त्या चालू आहेत. तर इकडे बघा किती मस्त्या करत आहे. झोपाचं सोडून रात्रीचे 11 वाजले तरी 11:30 वाजले तरी. चला तर मग गुड नाईट, भेटूया उद्या सकाळी मॉर्निंगला. बाय, गुड नाईट, शुभरात्री.